पितृत्व रजा हा एक महत्त्वाचा विषय आहे, जो पुरुषांच्या कुटुंबीय जबाबदारीशी संबंधित आहे. पारंपरिक समाजात पितृत्व रजा केवळ स्त्रियांसाठी उपलब्ध होती, कारण त्यांना मुलांच्या जन्मानंतर त्यांची काळजी घेण्यासाठी विश्रांतीची आवश्यकता मानली जात होती. मात्र काळानुसार या संकल्पनेत बदल झाला आहे आणि आज अनेक देशांमध्ये पुरुषांसाठी देखील पितृत्व रजा सुरू केली गेली आहे. पितृत्व रजा म्हणजे मुलांच्या जन्मानंतर किंवा त्यांच्या आरोग्याच्या संबंधित जबाबदारीमुळे पुरुषांना कामातून विश्रांती घेण्याचा अधिकार आहे. या रजेचा उद्देश पुरुषांना आपल्या भागीदाराच्या मदतीने मुलांची देखभाल करण्याची संधी देणे आहे. यामुळे स्त्रियांवरील ताण कमी होतो आणि कुटुंबातील दोन्ही पालकांना मुलांच्या संगोपनात समान संधी मिळते. पितृत्व रजेचे महत्त्व समाजात पुरुषांची पारंपरिक भूमिका बदलवणारे आहे. पुरुषांना घरकामात, मुलांच्या देखभालीत आणि कुटुंबीय जबाबदारीमध्ये सहभागी होण्याची संधी मिळते, ज्यामुळे महिलांवरील दबाव कमी होतो आणि दोन्ही पालकांना समान जबाबदाऱ्या वाटप होतात. यामुळे लिंग समानता सुधारते आणि महिलांना समान कार्यक्षेत्र आणि कुटुंबातील निर्णय घेण्याची स्वतंत्रता मिळते. पितृत्व रजेचा फायदा पुरुषांना मुलांच्या संगोपनात भाग घेण्याची संधी देतो, ज्यामुळे मुलांच्या संगोपनात दोन्ही पालकांची समान सहभागिता असते आणि यासोबतच कुटुंबात एकत्र वेळ घालवण्याचा अनुभवही वाढतो. पितृत्व रजा पुरुषांना काम आणि घरातील जीवन यामध्ये संतुलन राखण्याची संधी देते. यामुळे त्यांचे मानसिक आणि शारीरिक ताण कमी होतो. पितृत्व रजा घेणारे पुरुष आर्थिक दृष्टिकोनातून फायदेशीर ठरू शकतात, कारण कामावरून अनुपस्थिती असेल तरी त्यांना पगार किंवा रजेचे फायदे मिळतात. यामुळे त्यांच्यातील कुटुंबाचे पालनपोषण अधिक जबाबदारीने करणे सोपे पडते. पितृत्व रजा पुरुषांच्या कुटुंबातील भूमिका मजबूत करतात, ज्यामुळे कुटुंबाचा सर्वांगीण विकास होतो. भारतामध्ये पितृत्व रजा सार्वजनिक क्षेत्रातील कामकाजामध्ये उपलब्ध आहे, पण खाजगी क्षेत्रात याबद्दल अडचणी आहेत. पितृत्व रजा घेणारे पुरुष अद्याप कमी आहेत, कारण त्यांना ती उपलब्ध नसेल. सांस्कृतिक बदल तसेच कार्यक्षेत्रातील लवचिकतेचा अभाव पितृत्व रजेचा स्वीकार करण्यात अडचणी निर्माण करत आहे. तरी देखील पितृत्व रजा हे स्त्री-पुरुष समानतेच्या दिशेने महत्त्वाचे पाऊल आहे. समाजाने पुरुषांना कुटुंबीय जबाबदाऱ्यांमध्ये समान सहभागी होण्याचे स्वागत करणे आवश्यक आहे, ज्यामुळे लिंग भेदभाव कमी होऊन कुटुंबातील संतुलन सुधारते. पितृत्व रजेवर तुमचं काय मत आहे हे नक्कीच आम्हाला कमेंट करून सांगा. आणि माहिती आवडल्यास फॉलो, लाईक, शेअर करा आणि पाहत रहा आपले बिनधास्त मनोगत.